नमस्कार, जय गणेश. या वर्षीचा आपला दुसरा देखावा श्री माहूरगड निवासिनी रेणुका देवी सादर करणार आहोत. या देखाव्यामध्ये देवीचा गाभारा हे मुख्य आकर्षण असणार आहे. चला तर मग बेस स्टँड कसा बनवायचा हे बघूया. सर्वप्रथम बॅकफ्रेम बनवायला घेऊया. बॅकफ्रेम आणि इतर फ्रेम्सचे मेजरमेंट्स दिलेले आहेत. फ्रेम बनवण्या अगोदर आपण सर्व पट्ट्या साईजनुसार कापून घेऊया. त्यानंतर मेजरमेंट्स आणि डायग्रामनुसार त्या सर्व जोडून घेऊया. अशाने आपली बॅकफ्रेम तयार होईल. आता आपण फ्रंट फ्रेम बनवूया. ही फ्रेम बॉक्स शेपमध्ये बनवून घ्यायची आहे, ज्यावर आपण देवी बसवणार आहे. ही फ्रेम बनवून झाल्यावर ती बॅकफ्रेमला जॉईन करून घ्यायची आहे. आपण जी पट्टी लावली आहे त्यावर ही फ्रेम बसवायची आहे. एक गोष्ट इथं नमूद करेन की जेव्हा आपण खिळे ठोकणार आहोत तेव्हा भिंती आणि फरशीचा सपोर्ट घेऊन ठोकावे, म्हणजे खिळे वाकडे जाणार नाहीत आणि पट्टीमधून बाहेर येणार नाहीत. आता अप्पर फ्रेम बनवूया. ह्यासाठी आपण 3 पट्ट्या घेणार आहे आणि त्यांना आपल्या मेजरमेंट्स आणि शेपनुसार जॉईन करून घेणार आहे. हा भाग तयार झाल्यावर आपण तो बॅक स्टँडला जॉईन करणार आहोत. त्यासाठी स्टँड कंप्लीट आडवा करून घ्यायचा आहे आणि मग त्याला वरून आपण जे अप्पर फ्रेम बनवली आहे ती एका साईडने जॉईन करायची आहे. ते झाल्यावर स्टँड उभा करून बॅक साईडने सुद्धा खिळे ठोकून घ्यायचे आहेत. आता शेवटचा भाग म्हणजे आपण देवीचा स्टँड करूयात. हा स्टँड आपण शिडीचा आकाराचा करून त्याला मागे 3 छोट्या पट्ट्या लावणार आहे. हा स्टँड नंतर आपण देवीचा मुखवटा बनवल्यानंतर बॅकफ्रेमला जॉईन करून घेणार आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण बेस स्टँडला डिझायनिंग करणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.